तुम्ही बघत आहात जनमत मराठी। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळचे सुमारास समृद्धी महामार्गाने मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली। त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने नांदगाव सदो शिवारात समृद्धी महामार्गाचे एक्झिट टोल परिसरात छापा टाकून टाटा कंपनीच्या ट्रकमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे संशयित इसम अरमान शोहराब खान वय 20 राज फिरोजपूर तेहेर ता नगीना जी नुह मेवात राज्य हरियाणा यास ताब्यात घेतले आहे। सदर इसम हा फुटवेअर कंपनी व प्लास्टिक टोयर्स कंपनीचे नावाचे बनावट बिल तयार करून चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याचे कब्जातून SHK रॉयल 1000 आशिकी सुपरकेश गोल्ड V5D बीर सिग्नेचर कंपनीचे नावांचे सुगंधित गुटख्याचा 1,18,44,000 रुपये किंमतीचा अवैध गुटखा टाटा कंपनीची ट्रक व इतर साहित्य साधने असा एकूण 1,53,54,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्याचे विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहेत। यातील आरोपी हा गुटख्याची अवैधरित्या तस्करी करून कोणत्या ठिकाणांवर गुटख्याचा पुरवठा करणार होता तसेच सदर गुटख्याचे पुरवठादार व खरेदीदार कोण आहेत याबाबत पोलीस पथक कसोशीने तपास करीत आहे। जबाबदारी न्याय